नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. बिग वन परिसरातील शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या केबल चोरी करणाऱ्या टोळीस अटक. बिग वन परिसरातील शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या केबल चोरी करणाऱ्या टोळीस आज बिग वन पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बिग वन पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेणगे साहेब व त्यांच्या टीमने डिकसळ येथील चौकी बिग वन राशीन रोडवर नाकाबंदी दरम्यान 27/6/2026 पहाटे 3 वाजता पोलीस अंमलदार अजित सरडे यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ताबडतोब वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यामध्ये साधारणतः 6,33,650 रुपये किमतीच्या शेतकऱ्याच्या विद्युत पंप केबल किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरीमध्ये वापरण्यात आलेली 4 व्हीलर गाडी MH12Q WOW0985 ताब्यात घेऊन संशयित इसम एक निलेश राजकुमार मोटे वय 29 वर्ष, राहणार सत्यम अपार्टमेंट, खारघर, रायगड 2, मनोज गुलाब बिंद वय वर्ष 36, राहणार बरेणी, बारीपूर, तालुका कचवा, जिल्हा मिंजापूर 3, डब्लू बाबूलाल बिंद वय 31 वर्ष, 4, विजय कुमार राशिंगार बिंद 25 वर्ष, बिसाल शिवराज बिंद 20 वर्ष वरील सर्वांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सर्व शेतकरी वर्गाकडून पोलिसांचे कामगिरीबद्दल कौतुक करण्यात येत आहे. सदरची कामगिरी माननीय संदीप सिंह गिलसाहेब, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, माननीय गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग पुणे ग्रामीण, सोमनाथ शेंडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक पोलीस अंमलदार अजित सरडे, प्रसाद पवार, गणेश पलसांडे, सचिन पवार, समीर झांबरे, रणजित मुळीक, महेश बोरुडे, आप्पा भांडवलकर, होमगार्ड राजेश लोंढे, स्वयं वाघ यांनी केले आहे. अधिकचा तपास पोलीस अंमलदार रामदास करचे करत आहेत. इंदापूर प्रतिनिधी गोरख पोंडकुले. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.